हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता याचा वाटप सुरू झालेला आहे. कालपासून वितरणाला सुरुवात झालेली होती. सोबतच लाडक्या बहिणींनो, आजही वितरण होणार आहे का याबद्दलची खुशखबर देतोय. सोबतच वितरण अजून किती दिवस सुरू राहणार आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये जर पैसे आले की नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करता येणार आहे घरी बसल्या. बरोबर. तर लाडक्या बहिणींनो, काल अनेक बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आणि अनेक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाही. तर मग आज वाटप सुरू राहणार आहे का, सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल, आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला शुक्रवारी म्हणजे फ्रायडेला फेसबुक हँडलला टाकलं त्यांनी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया. ठीक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांना, इथे शब्द आहे सर्व पात्र, ज्या बहिणी पात्र असेल त्यांनाच फेब्रुवारी महिन्याचा निधी वितरित केला जाणार आहे. बरोबर. आजपासून पण शुक्रवारी झाली नाही, याची सुरुवात झाली सॅटर्डेला, म्हणजे काल याची सुरुवात करण्यात आलेली होती. ठीक आहे. आजचा रविवार आहे आणि इथेच दिलेला आहे पुढचे 2 ते 3 दिवस सर्व पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये सन्मान निधी उपलब्ध होणार आहे. पुढचे 2 ते 3 दिवस. सॅटर्डेला झाला, आज संडे आहे. तर आज मला नाही वाटत की लाडक्या बहिणींनो अकाउंटला पैसे क्रेडिट होतील. मग जे वितरण आहे आपल्याला किती दिवस चालू शकतं, तर त्यांनी त्यांच्याच त्या फेसबुक हँडलला टाकताना किती म्हटलंय, पुढचे 2 ते 3 दिवस. बरोबर. म्हणजे सॅटर्डेला झाला, संडेला होणार नाही. म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो, वितरण हे 30 आणि 31 या 2 दिवसांमध्ये होणार, म्हणजे सोमवार आणि मंगळवार. आता तुम्ही म्हणणार, लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, की 31 तारखेला सुद्धा महावीर जयंती आहे. महावीर जयंती आणि याची सुद्धा काय सुट्टी आहे. तर मॅक्सिमम लाडक्या बहिणींनो, मला असं वाटतं 30 तारखेला म्हणजे उद्याला सोमवारी जितक्याही लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होऊ शकतात. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये लाडक्या बहिणींनो पैसे जमा झाले आहेत, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सोबतच आज म्हणजे संडे, रविवारी सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले का नक्की सांगा. आणि 30 तारखेला उद्याला सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार, म्हणजे होणार, घाबरू नका, होईल लाडक्या बहिणींनो. आणि तुम्ही जर बघितलं असेल ना, मी तुम्हाला शुक्रवारीच सांगितलं होतं की वितरणाला सुरुवात होणार आहे. त्या दिवशी लाडक्या बहिणींनो, आदी तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला टाकलं की आजपासून वितरण सुरू होणार आहे. पण टेक्निकल इश्यूमुळे ते वितरण सुरू झालं सॅटर्डेला. त्याचाही सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्या ठिकाणी तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळतं. अशाच चॅनल आता तुम्ही बघत चला, कारण की महाराष्ट्रामध्ये मी बघतो युट्यूबवर एवढे फेक चॅनल आहे की काही सांगते की बाबा आज होते, उद्या होते, काही सांगते ना. बघा, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹1500 जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का असं करा चेक. म्हणजे एक सांगितलं किती दिवस होणार आहे, ऑलमोस्ट सोमवारी, कारण की मंगळवारी पुन्हा सुट्टी आहे. तर जितक्याही बहिणी आता ज्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही त्या बहिणींना सोमवारी म्हणजे उद्याला भेटणार, म्हणजे भेटणार. 31 तारखेला पुन्हा सुट्टी आली आहे लाडक्या बहिणींनो. तर म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की त्या 31 तारखेपर्यंत तुमची ई-केवायसी सुद्धा तुम्ही कंप्लीट करून घ्या. अन्यथा ज्या बहिणींची ई-केवायसी कंप्लीट होणार नाहीये त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बँक ॲप किंवा पासबुकद्वारे आपण घर बसल्या आपलं हे चेक करू शकतो. कसं करायचं सांगतो. महाराष्ट्रातल्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे की राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे. या योजनेचा लाभ जवळपास भारतातल्या 2 लाखां म्हणजे 2 कोटी पाहिजे अधिक महिला घेत आहेत. यांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. महिलांनी त्यांच्या खात्यात एकदा तपासणी करावी. तुम्हाला तुमच्या नोंदणी केलेल्या नंबरवर मेसेज सुद्धा आलेले असतील. बऱ्याच महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे पाहता येत नाही. आता टेन्शन सोडा. पुढील 2 पद्धतीने तुम्ही 2 मिनिटात तुमचं घर बसल्या अकाउंट चेक करू शकता. बघा, महत्वाची अपडेट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे नुकतेच येण्यास सुरुवात झालेली आहे. येत्या 2 दिवसात सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. आदी तटकरेंनी अशी माहिती दिलेली आहे. पण तुम्हाला जर बघायचं असेल कुठे आले, कसे आले, सगळंच तुम्हाला सांगतोय. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीचे पैसे चेक करण्याची पद्धत, एक तुम्हाला डायरेक्टली मेसेज आला असेल की तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत. समजा नाही आला तर तुम्हाला मेल सुद्धा येतो, ईमेल येतो. त्याच्यावर सुद्धा तुम्ही चेक करू शकता. नॉर्मली आहे. समजा आलाच नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगतो की ते कसं करायचं. फेब्रुवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात आला आहे. तुम्हाला पैसे आले की नाही तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी बँकच्या ॲपवर जावं लागेल. म्हणजे ज्या बँकमध्ये तुमचं अकाउंट आहे त्याच्यावर जावं लागेल. बरोबर. नंतर ही ऑनलाईन पद्धत असेल, तुम्हाला पुढचे तुमचे बॅलन्स चेक करावं लागेल. म्हणजे कसं आहे, तुम्ही तुमचं जे बँक अकाउंट आहे त्याला लॉग इन करा किंवा तुमच्याकडे फोन पे असेल, है ना, किंवा गुगल पे असेल, तिथे सुद्धा तुमचं जे बँक अकाउंट ऍड केलं असेल तिथे सुद्धा तुमचं चेक बॅलन्स करून तुमचं अकाउंट चेक करू शकता. आणि लाडक्या बहिणींनो, त्यावरून आता हे ऑनलाईन पण आहे, म्हणजे फोन पे, गुगल पे, भीम मध्ये सुद्धा हे चेक करू शकतात. आणि हे कसं आहे, दुसरा पर्याय आहे की बँक मध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला चेक करता येईल. तुम्हाला बॅलन्सवर कळत नसेल तर तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊ शकता. म्हणजे ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं, तुम्हाला माहिती पडेल की पैसे आले, नाही आले, तिथे दिसून जातं. तुम्हाला यामध्ये लाडकी बहीण योजनेकडे पैसे क्रेडिट झाले की नाही कळेलच. लक्षात ठेवा, जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. नाहीतर तुम्हाला ₹1500 मिळेल. ऑफलाईन पद्धत कशी आहे लाडक्या बहिणींनो, की तुम्हाला वाटत आहे की बाबा खरंच पैसे आले नाही आहे, चेक करायचं आहे, काय करायचं आहे? तुम्ही कुठे जा, बँकमध्ये जा सरळ. आज जाऊ शकत नाही, आज सुट्टी आहे. बँकमध्ये गेलं,
बँकमध्ये गेल्यानंतर तुम्ही ते काय करा, तुमचं जे पासबुक आहे त्याला प्रिंट करा. बरोबर? प्रिंट म्हणजे काय म्हणतो त्याला आपण एंट्री करा. तुमची एंट्री झाली, की लगेच तुम्हाला माहिती पडेल, की तुमच्या अकाउंटला पैसे झाले आहे, जमा झाले, नाही झाले आहे. तर नक्की सांगा. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो, तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले का? तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले का? तुम्हाला आनंदाची बातमी भेटली का? सोबतच लाडक्या बहिणींनो, हे असं आदित्य तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला टाकलं होतं, की आजपासून सुरू आहे पुढचे 2 ते 3 दिवस सुरू राहणार आहे. म्हणजे शुक्रवारीपासून जर सुरू झाली असती, तर फ्रायडे, सॅटर्डे आणि मंडेपर्यंत सुरू असतं. पण आता ही जी प्रक्रिया आहे सॅटर्डेला सुरू झाली होती आणि आज संडे आला, आजही वितरण होणार नाही, तर मंडेपर्यंत वितरण राहील आणि मग नंतर मला माहिती नाही लाडक्या कन्फर्म मग सांगू शकत नाही, की मंगळवार नंतर तुम्हाला पैसे भेटतील की नाही भेटतील. कारण मंगळवारी सुद्धा महावीर जयंती आहे आणि त्याच्यामुळे जर भेटलं नाही, तर 2 ते 3 दिवस आपले होऊन जातील. मग आपल्याला लाभ तिथून पुढचे भेटतील का याच्याबद्दल माझ्या मनात तरी काय म्हणजे काय म्हणतो सरकार देतील, नाही देतील काही सांगता येणार नाही. मग वितरण अजून किती दिवस सुरू राहतील मी तुम्हाला सांगितलं, मंडे उद्यापर्यंत वितरण सुरू राहतील. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही सगळं तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, ह्या सगळ्या खुशखबरी मी तुम्हाला दिलेल्या आहेत. नक्की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. कारण लाडक्या बहिणींनो, या चॅनलला अगदी ऑथेंटिक, कॉन्फिडेन्शियल आणि जे सत्य आहे तेच तुम्हाला दाखवलं जातं किंवा बोललं जातं. आपण असं नाही की बाबा पैसे आले आहे, मग कुठं कोणाचाही स्क्रीनशॉट घेऊन टाकला असं आपण करत नाही. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतो. आता थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री